पुण्याच्या कोथरूडमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। निकालाच्या 2 दिवस आधीच मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले आहेत। बॅनरवर लोकसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय लिहिण्यात आलाय। मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेले आहेत। मात्र 4 तारखेला नेमकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यात वाढत्या उन्हामुळे पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करण्याला अधिक पसंती दिली आहे। मे महिन्यात तब्बल 15,54,000 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केलाय, तर मेट्रो प्रवाशांची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या ही 84,000च्या पुढे आहे। पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका घरावर झाड पडल्याने घराचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने घरात कुणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही। मात्र या भागातील ग्रामस्थांनी हे झाड धोकादायक असल्याचं सांगूनही पालिकेने दखल घेतली नाही आणि त्यामुळे पुणेकर चांगलेच आक्रमक झाले। पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या मद्यधुंद चालकाने एका दुचाकीला धडक दिली। पुण्याच्या नवले ब्रिजवर ही घटना घडली आहे। सुदैवाने या जीवितहानी झाली नसली तरीही या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष आहे। वाशिम ते जिंतूर या राज्यमार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे। त्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते। गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय। बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी स्ट्रॉबेरी दाखल झाल्यात। मात्र दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ग्राहक बाजारांमध्ये फिरकत नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतंय। राजधानीमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना पाहायला मिळते। अनेक भागांमध्ये पाणी नसल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मध्य रेल्वेवरील सीएसएमटी आणि ठाणे स्थानकातील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येते। ठाण्यामध्ये 63 तास आणि सीएसएमटी येथे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। या ब्लॉक काळात नियोजित कामं वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प मध्य रेल्वेने घेतला असून त्या दृष्टीने युद्धपातळीवर कामं करण्यात येत आहेत। ईशान्य भारतात सुरू झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट पुढील 2 दिवसात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि ईशान्य भारतात आगेकूच केली। मात्र केरळमध्ये हे वारे 2 दिवसांपासून अडखळलेले आहेत। उन्हाचा पारा चढत असल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या वाढते। त्यामुळे संभाजीनगर जिल्हा पाणी टंचाईच्या फेऱ्यात अडकलाय। 466 गावं आणि 72 वाड्यांना 725 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। धाराशिवमध्ये टँकरची संख्या 150 पार गेली असून अधिग्रहणाची संख्या देखील वाढत चालली आहे। 151 टँकरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील वाड्या वस्त्या आणि खैडे गावांना पाणी पुरवठा केला जातोय, तर विहीर अधिग्रहणाची संख्या 850च्या वर गेली आहे। पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं। मात्र जिल्ह्यातील 4,708 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्यानं त्यांचे सुमारे 2,82,48,000 रुपयांचं अनुदान पडू नये। त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी करावं असं आवाहन कृषी विभागानं केलंय। पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली। त्या पार्श्वभूमीवर मुळशी कृषी विभागानं खरीप हंगाम उपक्रमाचं आयोजन केलं। यात शेकडो शेतकऱ्यांनी सामूहिक सोयाबीन उगवण क्षमता चाचणी केली। अखेर 2.5 महिन्यानंतर विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे। मंदिराचं जतन आणि संवर्धन कामासाठी मागील 2.5 महिन्यांपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं, मात्र ते आता सुरू झालेलं आहे। जळगाव ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाकडून या विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला असून अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेने शहर विभागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या आणि जीर्ण जलवाहिनींच्या बलकटीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि या अंतर्गत करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये 6 आणि 7 जून रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। राज्यात इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। विद्यार्थ्यांना 5 जून ते 16 जून या कालावधीमध्ये महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग 2 भरता येणार आहे, तर नियमित फेरी 1 अंतर्गत 26 जून रोजी 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे।
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय। त्यानुसार ही परीक्षा येत्या 18 जूनला देशभरात घेतली जाणार आहे। आतापर्यंत पीएचडी प्रवेशासाठीची परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतली जात होती। आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा यासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता 4 जूनपर्यंत आरटीई पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहे। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। पावसाळ्याच्या दृष्टीने मेट्रो आणि मोनोच्या देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली आहेत, तर पावसाळ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक त्या उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत। मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे। मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघाची मतमोजणी शिवडी येथील वेअरहाऊस येथे होईल। मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांची मतमोजणी नेस्को सेंटर, तर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळेमध्ये होणार आहे। प्रत्येकी 14 टेबलवर ही मतमोजणी सुरू होईल। मुंबईमध्ये विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत शनिवारी एकाच दिवसात 157 मेट्रिक टन राडारोडा, 23 मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि 74 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं, तर 283 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले। रत्नागिरीतील तामस तीर्थ समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी ग्रामस्थांकडून गेली कित्येक वर्ष होते। आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे, मात्र बंधाऱ्याचं काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप होतोय। समुद्राकडे जाणारी पारंपरिक वाट बंद करण्यात येत असल्यानं काही ग्रामस्थांनी वाट मोकळी करण्याची मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच बारामतीतील विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे। यावेळी ते सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार घेणार आहेत आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना इंदापुरात मात्र पोस्टर वॉर पाहायला मिळते। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लावलेत, तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावलेले आहेत। त्यामुळे दोन्ही गटात पोस्टर वॉर पाहायला मिळते। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। त्यामुळे या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पडळकरांनी केली आहे। निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय, तर राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील असा आशावाद चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी यंदा चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना विठुरायाला केली आहे, तर अवेळी येणाऱ्या पावसानं नुकसान झालंय असंही ते म्हटलंय। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। शिवानी अग्रवालची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे, तसंच विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। जळगावच्या रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात आरोपींच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या कार आणि त्यातील तरुणीचाही शोध आता घेतला जाणार आहे। अपघात मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानं मालेगाव पुन्हा हादरलंय। अज्ञातांकडून दोघांवर तलवारीनं वार करण्यात आले। हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले असून खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शिराळ्यातील बायपास मार्गावर प्रवासी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात सांगली पोलिसांना यश आलंय। कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून 3 महिन्यांपूर्वी कुटुंबियांनी खून केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। वाशिम शहरात बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये बाईक चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्यांच्याकडून 2 लाख किमतीच्या 4 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या। गोंदिया जिल्ह्यातील वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। मे महिन्यात पोलिसांनी 5000 वाहनधारकांवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 23 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय, तर मागील 5 महिन्यात एकूण 16500 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यातून 83 लाखांचा महसूल जमा झालाय। तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी NK पाटील यांनी 2 कारला धडक दिली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्यानं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। पुण्यातील भीमगलीमध्ये एका घराची भिंत पडल्याची घटना घडली। अग्निशमन दलाकडून 2 महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोंदियाच्या कुंदनकुटी मंदिर परिसरातील घरात अज्ञात चोरट्यांनी शिरून 2 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे।
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली। न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीला 32 ते 35 तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे। न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आलाय। सर्वात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे, तर महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज आहे। शिवसेनेला 11 ते 13 जागांचा अंदाज आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेचा अंदाज आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 6 जागा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे। कोकणातील 3 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 तर एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातील 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा आणि 3 ते 6 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज आहे। मुंबई ठाण्यातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 आणि एनडीएला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील 6 जागांमध्ये इंडिया आघाडीला 0 ते 2 जागा, एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 4 ते 6 जागा आणि एनडीएला देखील 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 11 जागांपैकी महाविकास आघाडीला 4 ते 6 आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे। राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलीच लोकसभेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीकडे राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना तसंच राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तब्बल 21 जागा लढल्या, त्यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 7 ते 8 जागा जिंकण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 15 जागा लढल्यात, त्यापैकी तब्बल 10 ते 11 जागांवर शिवसेनेनं एक्झिट पोलनुसार मजल मारली आहे। ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळेल असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हा मुद्दा सपशेल फोल ठरलाय। एक्झिट पोलनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात दबदबा असल्याचं दिसून आलं। पक्षफुटीनंतर शरद पवारांना धक्का बसला होता, मात्र लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पवारांचा पक्ष चांगली कामगिरी बजावताना दिसणार आहे। एक्झिट पोलनुसार शरद पवारांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिल्याचं आता समोर आलंय, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लढवलेल्या 10 जागांपैकी त्यांना 4 ते 7 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज पोलनुसार स्पष्ट होतोय। अभिनेता प्रसाद जवादे आणि त्याची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख यांनी मिनी व्लॉग इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे, ज्यात प्रसाद अमृतासाठी खास ऑमलेट ब्रेड बनवून अमृताला सर्व्ह करताना दिसतोय। माझा रॉकिंग सॉलिड शेफ असं कॅप्शन देत अमृतानं हा व्हिडिओ शेअर केलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।